आधुनिकीकरणाकडे राज्याची वाटचाल सुरू असताना व देशात सर्वाधिक महसूल उत्पन्नात प्रथम क्रमांकावर असलेले महाराष्ट्र राज्य सरकार दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेचे 1500 रुपये तुटपुंजे अनुदानात वाढ करून ते 6000 करण्यात यावे या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित समस्या संदर्भात प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वार येथे प्रजासत्ताक दिनी आंदोलन करण्यात आले। दिव्यांग हाही समाजाचाच एक घटक आहे। त्यांना समान संधी हक्क जाणण्याचा अधिकार आहे, परंतु त्यांचे कायदेशीर हक्क डावलून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अडथळे निर्माण होत असल्याची भावना निर्माण झाली आहे। यासाठी थेट गणराज्य दिनी दिव्यांगांनी मंत्री बच्चू कडू यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिल्याने जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडाली। यावेळी परिसर घोषणांनी धनानून सोडला। दिव्यांगांच्या अनुदानात वाढ करण्यात यावी, घरकुल योजनेचा लाभ मिळावा, बेरोजगार दिव्यांग युवकांना विना जामीनदार दिव्यांग व्यक्त महामंडळाकडून कर्ज देण्यात यावे, ज्या दिव्यांगांचे पाल्यांचे वय 21च्या पुढे आहे त्यांचे अनुदान बंद केल्याने ते त्वरित सुरू करावे। महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांनी दिव्यांगांना रोजगारासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आदी मागण्या जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या। जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले। याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ललित पवार, रवींद्र टीए, कार्याध्यक्ष बबलू मिर्झा, चंद्रभान गांगुर्डे, अरुण पाचोरे, संध्या जाधव, जिल्हा सचिव नितीन गव्हाणे, जिल्हा संपर्क प्रमुख संतोष मानकर, पंकज सूर्यवंशी, अरुण जाधव, गणेश निंबाळकर, रुपेश परदेशी, जेकब पिल्ले, दत्तू बोडके, सपान परदेशी, संदीप पवार, तालुका अध्यक्ष सिन्नरसह शेकडो दिव्यांग बांधव उपस्थित होते। राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आमदार तथा माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिव्यांगांच्या प्रलंबित समस्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग या ठिकाणी उपस्थित असून आमच्या ज्या काही मागण्या आहेत, दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे, दिव्यांगांना घरकुलचा लाभ मिळाला पाहिजे, दिव्यांगांना शिक्षणासाठी कर्ज विना जामीनदार उपलब्ध झाले पाहिजे। मुळात आपण जर आज लक्षात घेतलं, आज एवढ्या महागाईच्या युगात जर आपण एखादा शासकीय अधिकारी जेव्हा एखादा नाश्ता करतो तर नाश्त्याचं बिलच 1500 ते 2000 रुपये होतं आणि तुम्ही दिव्यांगांना दरमहा 1500 रुपये अनुदान देऊन दिव्यांगांची चेष्टा करण्यासारखं आहे। एकीकडे तुम्ही दिव्यांगांसाठी कायदा केला, दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असतात असे सांगतात, कायदे करतात, परंतु मुळात तो दिव्यांगांचा लाभ होतो का? ग्राउंड लेवलच्या दिव्यांगांना जर आपण बघितलं तर अतिशय आर्थिक दुर्बल घटक असलेला हा दिव्यांग शारीरिक दिव्यांगही असून त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अद्यापही शासनाचा आणि समाजाचा बदललेला नाही। याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे आणि या ठिकाणी विविध मागण्या ज्या आहेत, आमच्या दिव्यांगांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, संजय गांधी निराधार अनुदान मिळालं पाहिजे, त्यांना कर्ज प्रकरण मिळालं पाहिजे, अशा अनेक विविध मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि या ठिकाणी आंदोलनानंतर आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारून आमच्या मागण्या त्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। जय हिंद, जय प्रमाण। नाशिक लोकशाही न्यूजसाठी संदीप अव्वाड, नाशिक।